हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून मधला जो आपण महाराष्ट्र सेक्शन ऑलरेडी सुरू केलेला आहे त्याचं आपलं हे दुसरं आणि शेवटचं लेक्चर आहे. सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. पहिली जी न्यूज आहे ती भाकड गोवंशांचा सांभाळ करण्यासंदर्भात जी महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केली होती त्याच्यामध्ये जो काही निधी दिला जायचा त्या निधीमध्ये कपात केली जाण्याची घोषणा मध्यंतरी राज्य सरकारने केली आहे. भाकड गोवंश म्हणजे काय तर अशा गायी ज्यांना बाळ होऊ शकत नाही किंवा ते बेबीला जन्म देऊ शकत नाही, आपण त्याला भाकड जनावरं त्या ठिकाणी म्हणत असतो. ओके, येस. सो सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र. बऱ्याच वेळेला हे जी काही भाकड जनावर आहे त्यांचा सांभाळ करणं त्या ठिकाणी जड व्हायचं आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात हे जे काही गोवंश आहे त्यांची हत्या केली जायची. म्हणून त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं गोहत्याबंदी कायदा त्या ठिकाणी केला होता. मग आता हा गोहत्याबंदी कायदा केलेला आहे. एखादं भाकड जनावर असेल तर त्याचा सांभाळ कसा करायचा, कारण मुळातच शेतकऱ्याला त्याचा सांभाळ करणं हे कठीण व्हायचं. म्हणून त्यासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांची स्थापना केली, जिथं अशी जी काही भाकड जनावरं आहेत की त्यांची सांभाळ त्या ठिकाणी त्या संस्थेकडून केला जायचा. सो राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा केल्यानंतर 4 मार्च 2015ला अशा प्रकारचा गोवंश हत्याबंदी कायदा त्या ठिकाणी केला होता. त्याच्यानंतर जी काही भाकड गोवंश आहे त्यांचा सांभाळ करणे हा या सेवा केंद्राचा उद्देश त्या ठिकाणी होता. सुधारित योजनेनुसार प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला मिळणारे अनुदान, हे जे काही प्रत्येक तालुक्यामध्ये एक जी काही गोशाळा आहे जिथं भाकड गोवंशाचा सांभाळ त्या ठिकाणी सुरू आहे तिथं त्या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. आणि हे अनुदान त्या ठिकाणी गोवंशांची संख्या किती आहे, थोडक्यात तिथं किती पशुधन आहे त्याच्यानुसार हे असणार आहे. जर त्या ठिकाणी 50 ते 100 पशुधन असेल तर त्यांना 15 लाख रुपये दिले जातील. 100 ते 200 पशुधन असेल तर त्यांना 20 लाख रुपये असेल आणि 200 पेक्षा जास्त पशुधन जर असेल तर त्यांना 25 लाख रुपये इतका त्या ठिकाणी निधी दिला जायचा. पूर्वी हा निधी 1 कोटी रुपयापर्यंत दिला जायचा, परंतु हा निधी आता कमी करून 25 लाखापर्यंत कमी करण्यात आलेला आहे. ओके, सो बेसिकली काय आहे तर पूर्वी याच योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला 1 कोटी रुपयापर्यंतचा निधी मिळत होता. तो आता मॅक्सिमम 25 लाखांपर्यंत कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, चलो नंतर आहे एक महत्त्वाची गोष्ट. एक महाराष्ट्र राज्य सरकारनं पर्यटन धोरण सुरू केलेलं आहे. त्या पर्यटन धोरणाचं नाव आहे आई. सो आई काय आहे, हे एक महिला केंद्रित किंवा लिंग समावेशक पर्यटन धोरण. सो बेसिकली महिलांना केंद्रस्थानी धरून या धोरणाची आखणी त्या ठिकाणी केलेली आहे. मग आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो तिथं काही महिला उद्योजक त्या ठिकाणी असतात किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी ज्या असतात त्या महिलांकडून चालवल्या जात असतात आणि ज्या महिला फिरायला जातात. सो एकूणच फिरायला जाणाऱ्या महिला, टूर्स अँड ट्रॅव्हल्स अरेंज करणाऱ्या महिला आणि ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो तिथं रिसॉर्ट्स असतील, तिथले हॉटेल्स असतील, हे सगळ्यांचं व्यवस्थापन बघणाऱ्या महिला. सो ओव्हरऑलच एकूण महिलांना केंद्रित धरून या पर्यटन धोरणाची आखणी करण्यात आलेली आहे, म्हणून त्याला आई असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. ओके, सो ह्या धोरणाचं जारी करण्याचा हेतू काय होता तर यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याची 75 वर्ष सेलिब्रेट करतोय, म्हणून वेगवेगळे उपक्रम राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून राबवले जातात. त्याचाच हा भाग त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संचालनालयाकडून या धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. बेसिकली 5 सूत्र आहेत, ज्या 5 सूत्रांच्या माध्यमातून या धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. पहिलं जे काही पंचसूत्रीमधलं महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे महिला उद्योजकता विकास. ओके, सो बेसिकली काय आहे, आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो तिथं जे काही रिसॉर्ट्स असतील किंवा जे काही हॉटेल्स असतील ते महिलांकडून चालवले जातात किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असतात त्या महिलांकडून चालवले असतात. आणि बेसिकली याच माध्यमातून महिला जे काही उद्योजक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करायला त्या ठिकाणी केली जाणार आहे. मग त्यांनी काही कर्ज घेतले असेल तर कर्जाच्या व्याजामध्ये सवलत देणं असू देत किंवा त्यांना काही अनुदान देणं असू देत, ह्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. नंतर आहे महिलांसाठी पायाभूत सुविधा. आपण एखाद्या वेळेला फिरायला गेल्यानंतर तिथं महिलांसाठी डेडिकेटेडली काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं असेल. नंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो असतो, महिला फिरायला गेल्यानंतर त्यांची सुरक्षितता. ओके, बऱ्याच वेळेला महिलांचा गट त्या ठिकाणी फिरायला जात असतो, सो त्यांची सिक्युरिटी फार महत्त्वाची त्या ठिकाणी असते. सो महिला सुरक्षेला प्राधान्य. महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज उत्पादने आणि त्या ठिकाणी सवलती, म्हणजे
काही टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे पॅकेजेस असतात बघा. फॉर एक्झाम्पल अष्टविनायकाचं दर्शन असेल किंवा ज्योतिर्लिंगांचं दर्शन असेल किंवा काही महत्त्वाची देवींची स्थळं असतील ज्यांना भेट देणं असेल. सो अशी काही डेडिकेटेडली महिलांसाठी कस्टमाइज केलेली उत्पादने किंवा त्यांच्यासाठी सवलती त्या ठिकाणी असतील. एका विशिष्ट गटाने जर असं टूर्स अँड ट्रॅव्हल बुक केलं तर त्यांना काही सवलती वगैरे. सो अशा काही गोष्टी आहेत आणि एकूणच देशातील राज्यातील पर्यटन आणि प्रवास याचा विकास त्या ठिकाणी करणं. सो बेसिकली या सगळ्या पंचसूत्रावरनं आपल्याला एक लक्षात येऊ शकतं की हे बेसिकली महिलांना केंद्रित धरून त्या ठिकाणी हे धोरण आयोजित आखण्यात आलेलं आहे. सो बेसिकली ह्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत बघा. सगळ्यांना माहीत आहे MTDC महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. ह्या MTDCचे विविध पर्यटन ठिकाणी काही रेझॉर्ट असतात. ही जी काही रेझॉर्ट आहेत ह्या रेझॉर्टमध्ये महिलांनी जर विशिष्ट तारखांना बुकिंग केलं, ऑनलाईन बुकिंग केलं तर त्यांना 50% त्या ठिकाणी रिझर्वेशनमध्ये सवलत मिळणार आहे. कोणत्या तारखेंना? जर आपण बघितलं 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो, म्हणून 1 ते 8 मार्च या कालामध्ये MTDCच्या रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी जर महिलांच्या नावानं ऑनलाईन बुकिंग झालं तर 50% सवलत. आणि वर्षातले इतर काही 22 दिवस आहेत. सो असे टोटल एकूण 30 दिवस जे आहे त्या 30 दिवस ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी 50% सवलत त्या ठिकाणी घेऊ शकतात. आता हे इतर 22 दिवस कुठले आहेत हे त्या ठिकाणी मेन्शन नाही आहे, परंतु जर तुम्ही MTDCच्या रिसॉर्टमध्ये भविष्यात कधी गेला तर त्यांना विचारून ठेवा एकदा की अशा प्रकारे आणखीन कोणते 22 दिवस आहे ज्या 22 दिवसामध्ये आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तर MTDCच्या रिसॉर्टमध्ये त्या ठिकाणी आम्हाला 50% सवलत मिळू शकते. फक्त एकच लक्षात ठेवा, इथं नोंदणी जी आहे किंवा रजिस्ट्रेशन जी आहे ती महिलेच्या नावानं झालेली पाहिजे. ओके, येस. नंतर MTDCच्या ज्या काही सर्व मालमत्ता आहेत म्हणजे MTDCचे जे काही त्या ठिकाणी रिसॉर्ट वगैरे आहे तिथं महिला बचत गटांना त्या ठिकाणी त्यांच्या हस्तकला असतील, त्यांच्या कलाकृती असतील किंवा प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ असतील यांच्या विक्रीसाठी जागा त्या ठिकाणी उपलब्ध असेल. जर तुम्ही MTDCचे शोरूम्स वगैरे बघितले किंवा रिसॉर्ट वगैरे बघितलं तर त्या ठिकाणी भरपूर जागा त्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी महिला बचत गट त्या ठिकाणी काही कलाकृती देऊ शकतात, खाद्यपदार्थ देऊ शकतात, त्या ठिकाणी ठेवू शकतात. ओके. नंतर MTDCचं संभाजीनगर येथील जे काही पर्यटक निवास आहे ते राज्यातील पहिले पूर्णतः महिला संचलित पर्यटक निवास म्हणून त्या ठिकाणी चालवलं जाणार आहे. सो बेसिकली MTDCचं संभाजीनगरमधलं जे काही रिसॉर्ट आहे किंवा पर्यटक निवास आहे ते पूर्णपणे महिलांच्या माध्यमातून चालवलं जाणारं एक पर्यटक निवास म्हणून त्या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे. नंतर महिलांच्या मालकीच्या आणि त्यांनी चालवलेल्या हॉटेल, उपहारगृह, टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी यासारख्या उद्योगांसाठी बँकांमार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याजावर सवलत त्या ठिकाणी असेल. समजा एखाद्या महिलेनं त्या ठिकाणी हॉटेल किंवा उपहारगृह किंवा रिसॉर्ट किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी सुरू करण्यासाठी विशिष्ट बँकांकडून जर कर्ज घेतलं असेल तर कर्जावरील व्याजात सवलत मात्र कुणाकडून दिली जाईल? राज्य सरकारकडून दिली जाईल. नंतर महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस त्या ठिकाणी असतील. म्हणजे काही महिला गट असतील, जे गट एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाणार असतील तर त्यांना विशिष्ट कन्सेशन देखील त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओके, येस. नंतर आहे यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार. सो बेसिकली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जे काही जिल्हा परिषद आहेत त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांच्या नावानं हे अभियान पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातात. महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून हे पुरस्कार दिले जातात आणि याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद जी आहे ती यावर्षी यवतमाळ त्या ठिकाणी ठरली असते. दरवर्षी कोल्हापूर जिल्हा परिषद या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर असते. यावर्षी मात्र कोल्हापूर 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे लातूर. ओके. सो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार 22-23 मध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार खालीपैकी कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? यवतमाळ. ओके. नंतर विभागानुसार पंचायत समिती, ज्या काय बेस्ट पंचायत समिती आहेत त्या विभागानुसार आपल्या राज्यामध्ये टोटल 6 विभाग आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये अक्कलकोट पंचायत समितीला पुरस्कार आहे, नागपूरमध्ये कटोलला, अमरावतीमध्ये शेगावला, कोकणमध्ये संगमेश्वरला, नाशिकमध्ये राहताला, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये लातूर पंचायत समितीला त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत. या सगळ्यांमध्ये यवतमाळ आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आयोग या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. ओके, यस. नंतर
शेतकऱ्यांना वार्षिक काही रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारची एक योजना होती, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारनं एक योजना सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. ओके, नमो म्हणजे नरेंद्र मोदी. ओके, सो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेची आखणी जी आहे ती पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर आखण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये दर 4 महिने त्या ठिकाणी दिले जातात. सो बेसिकली महाराष्ट्र राज्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांना 6+6 त्या ठिकाणी 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. हे डिटेलमध्ये पण नंतर घेणारच आहे. या योजनेची घोषणा 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये वार्षिक लाभ जो आहे तो 6,000 रुपयेचा आहे. 3 टप्प्यामध्ये म्हणजे दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 2,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. 3 टप्पे गुणुले 2,000 आपल्याला लक्षात येतं की हे 6,000 त्या ठिकाणी होतात. सो एका वेळेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी 2,000 रुपये दिले जाणार. असे 3 टप्प्यामध्ये टोटल वर्षासाठी 6,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. महाराष्ट्रातले जवळजवळ 1.15 कोटी शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. परंतु एखाद्या शेतकऱ्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही पात्रता आहे. पहिली गोष्ट, तो काही लाभार्थी आहे तो आयकरदाता नसू नये, म्हणजे त्यानं इन्कम टॅक्स भरलेला असू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो सरकारी नोकरदार असू नये आणि तो लोकप्रतिनिधी नसावा, म्हणजेच तो आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य वगैरे त्या ठिकाणी नसावा. ओके, सो बेसिकली 2 गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत की जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा जर असेल तर त्या ठिकाणी तो आयकरदाता असू नये, तो सरकारी नोकरदार असू दे आणि तो लोकप्रतिनिधी नसावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 1 फेब्रुवारी 2019 पासून त्याच्या नावावर त्या ठिकाणी जमीन असावी. ओके, इथला कंटेंट थोडा गेलेला आहे, ते इमेज वरती सरकलेली आहे, म्हणून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण किती रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत? 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकता आणि हे इम्पॉर्टंट आहे. केंद्र सरकारची जी काही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे त्याच्यामध्ये 6,000 रुपये मिळतील, प्लस महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे त्याच्यामध्ये 6,000 रुपये. याचा अर्थ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राचे 6 आणि राज्याचे 6 असे टोटल 12,000 रुपये त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. ओके, येस. नंतर आहे विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा क्षेत्र योजना. लक्षात ठेवा, महत्त्वाची योजना आहे, सगळ्यांना माहीत आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत जे आहे ते म्हणजे पांडुरंग. या पांडुरंगाला आषाढीच्या निमित्तानं बरेच वारकरी पायी त्या ठिकाणी आळंदीपासून किंवा देहूपासून त्या ठिकाणी जात असतात आणि बऱ्याच वेळेला हे पायी चालत असताना त्या ठिकाणी काही ॲक्सिडेंट होतात किंवा त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होत असतो. सो हे 30 दिवस जे काही पायी चालत जाणारे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी विमा संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी, लक्षात ठेवा, पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी जे आहे त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली पंढरपूरच्या 2 वारी असतात, एक असते कार्तिकी वारी आणि दुसरी असते आषाढी वारी. आषाढी वारीला लोक देहू आणि आळंदीवरून त्या ठिकाणी पायी चालत त्या ठिकाणी वारकरी जात असतात. सो बेसिकली आषाढी वारीच्या निमित्तानं हे जे काही वारकरी पंढरपूरला चालत जातात त्यांच्यासाठी ही योजना आहे. ऑब्विसली ह्या योजनेचा कालावधी आहे 30 दिवस. 30 दिवसाच्या कालावधीमध्ये जर ह्या वारकऱ्याला काही त्रास झाला तर त्याचा विमा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. जर मृत्यू झाला तर त्या ठिकाणी 5 लाख रुपये असेल, कायमस्वरूपीचं अपंगत्व आलं तर 1 लाख रुपये असेल, अंशतः अपंगत्व आलं तर 50,000 रुपये असेल आणि आजारी जर पडला असेल तर 35,000 रुपये. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आषाढी वारीच्या निमित्तानं समजा एखादा ॲक्सिडेंट झाला आणि ह्या ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू जर झाला असेल तर त्या मृत्यूच्या पश्चात वारकऱ्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये दिले जातील. जर त्याचं कायमस्वरूपीचं अपंगत्व आलं असेल, म्हणजे 2 पाय गेले असतील किंवा 2 हात गेले असतील तर अशा वेळेला त्यांना 1 लाख रुपये मिळेल. अंशतः अपंगत्व आलं म्हणजे 1 पाय किंवा 1 हात किंवा 1 डोळा निकामी झाला असेल तर त्यांना 50,000 रुपये आणि आजारी पडले असतील तर 35,000 रुपयाची रक्कम त्यांना त्या ठिकाणी दिली जाणार आहे. कारण हे फार महत्त्वाची गोष्ट आहे बघा की एवढ्या दुरून एवढ्या लोक त्या ठिकाणी प्रवास करतात. काय ऊर्जा असते आपल्याला माहीत नाही, परंतु कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना,
कुठल्याही प्रकारचा काहीच नसताना हे सगळे लोक जे आहेत हे सगळे लोक आपल्या देहू आळंदीतून त्या ठिकाणी पांडुरंगाला भेटायला जात असतात आणि अशा वेळेला काही गोष्टी त्यांच्या बाबतीत होऊ शकतात आणि या गोष्टींची सरकारनं दखल घेत त्यांच्यासाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा क्षेत्र योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये वारकऱ्याचा मृत्यू जर झाला असेल आषाढी वारीच्या दरम्यान, फक्त आषाढी वारी करता, लक्षात ठेवा 30 दिवसांकरता हा लाभ असेल. म्हणजे ह्या 30 दिवसामध्ये जर काय त्यांच्या बाबतीत काही एखादा अपघात झाला तर त्यांना त्या ठिकाणी 5 लाख रुपयांचं हेल्थ इन्शुरन्स त्या ठिकाणी किंवा विमा कव्हर त्या ठिकाणी मिळणार आहे. नंतर आहे 35वा राजर्षी शाहू पुरस्कार 2023. अभयभंग आणि राणीबंग हे जे काही दाम्पत्य आहे त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दरवर्षी 26 जून रोजी हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती या दिवशी असते. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्याकडून हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. कोणत्याही म्हणजे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. अभयभंग आणि राणीबंग यांनी सर्च नावाची एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी फार मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. सो ह्यासाठीच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आपण संक्षिप्त घडामोडी बघणार आहोत. मुंबईमध्ये वांद्रे वर्सोवा जो काही सी लिंक बांधला जात आहे त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. नंतर राज्यातील अतुलनीय शौर्य गाजवणारे जे काही शूरवीर आणि वीरांगणा आहेत त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन जे आहे ते मॉरिशस या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि याच मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं देखील अनावरण करण्यात आलेलं आहे. सो माहिती असू द्या, सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण कुठं करण्यात आलेलं आहे तर मॉरिशसमध्ये. प्रमुख पाहुणे होते पृथ्वीराज सिंह रूपन जे मॉरिशसचे राष्ट्रपती त्या ठिकाणी आहेत. नंतर देशातल्या नागरिकांचं मौखिक आरोग्य जे आहे म्हणजे माउथ किंवा मुख आरोग्य जे आहे ते चांगलं राहावं म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनानं एक स्वच्छ मुख अभियान त्या ठिकाणी राबवलेलं आहे आणि ह्या अभियानाचा सदिच्छा दूत जो आहे तो सदिच्छा दूत असणार आहे सचिन तेंडुलकर, एक क्रिकेटपटू. सो आयोग हा प्रश्न विचारू शकतं. वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आली होती. महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचा सदिच्छा दूत, ब्रँड अँबॅसेडर तो कोण आहे? सचिन तेंडुलकर. नंतर माहूर इथं जी काही रेणुका देवी आहे त्या रेणुका देवीच्या इथं एक तांबूल नावाचा प्रसाद त्या ठिकाणी दिला जातो. हा तांबूल प्रसाद जो आहे त्याला GI टॅग त्या ठिकाणी मिळालेला आहे. भौगोलिक मानांकन, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो असा प्रश्न आयोग विचारू शकतं की हा जो काही तांबूल प्रसाद आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे तो कुठं दिला जातो? सो माहूर येथील जी काही रेणुका देवी आहे तिथं येणाऱ्या भक्तजनांना हा प्रसाद त्या ठिकाणी दिला जातो. ओके. नंतर विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि विविध प्रकल्पांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार करणारी पहिली संस्था IIM नागपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांनी महाराष्ट्र शासनासोबत एक महत्त्वाचा करार केलेला आहे ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि विविध प्रकल्पांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारनं बजाज फिन्सर सोबत 5,000 कोटी रुपयांचा एक सामंजस्य करार केलेला आहे. ओके. नंतर 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांमध्ये उपहारगृह म्हणजेच हॉटेल आणि 50 पेक्षा अधिक कामगार असणाऱ्या कारखान्यांमध्ये महिला कामगारांसाठी पाळणाघराची सुविधा आता बंधनकारक करण्यात आलेली आहे. म्हणजे एखादा कारखाना असेल ज्या कारखान्याची काम करणाऱ्या कामगारांची संख्या जर 100 पेक्षा अधिक असेल तर तिथं कंपल्सरी उपहारगृह किंवा हॉटेल पाहिजे किंवा ज्या ठिकाणी 50 पेक्षा अधिक कामगारांची संख्या आहे त्या ठिकाणी महिला कामगारांसाठी पाळणाघरांची सुविधा पाहिजे. पाळणाघर म्हणजे काय? जे काही महिला आपल्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी कामावर येतात त्यांच्यासाठी सेपरेट पाळणाघर त्या ठिकाणी असावं. नंतर मका संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहेत. 2 ठिकाणी कोटा नांद्रा आणि डोईफोडा ही दोन्ही ठिकाणी सिल्लोड या ठिकाणी आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत त्याची बांधणी केली जाणार आहे. 22.18 कोटी रुपये इतका खर्च त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. ओके. नंतर आहे बघा महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेला अवकाळी पाऊस असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्ती आहेत त्याच्यामुळं नुकसान सोसावं लागतं आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे जिथं राज्यातील शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयामध्ये
पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती, जिथं अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीपासून जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यांनी फक्त नोंदणीसाठी 1 रुपया खर्च करायचा आहे आणि त्यांना त्या ठिकाणी सर्वे करून आवश्यक रक्कम त्या ठिकाणी दिली जाणार आहे. ओके. नंतर अकोला, अमरावती आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यामधील जे काही भूजल आहे ते भूजल खारं होत चाललेलं आहे. खाऱ्या पाण्याची समस्या त्या ठिकाणी निर्माण होत आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं जी काही समस्या आहे ती सोडवण्यासाठी एक बोराळा नावाचं ठिकाण आहे, तिथं प्रायोगिक तत्वावर एक प्रकल्प उभा केला जात आहे. नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत त्या ठिकाणी आहे आणि या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती आपल्या पुढच्या पिढ्यांना व्हावी, त्यांचा जो काही इतिहास आहे तो आपल्या राज्यातील येणाऱ्या पर्यटकांना कळावा म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे म्हणजेच MTDC मार्फत त्या ठिकाणी शिवनेरी असेल, गोराई असेल, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि रामटेक या ठिकाणी शिवसृष्टी उद्यान, संग्रहालय आणि शिवकालीन थीम पार्कची उभारणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. नंतर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाचा कर्करोग झालेल्या अनेक महिलांच्या स्तन प्रत्यारोपणासाठी एक विशेष स्वतंत्र शस्त्रक्रियागृह त्या ठिकाणी टाटानं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अलीकडं स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. बऱ्याच वेळेला अशा वेळेला हे जे काही स्तन आहे ते स्तन पूर्णपणे काढून टाकलं जातं आणि अशा वेळेला ह्या स्तनाचं प्रत्यारोपण करण्यासाठी टाटा इथं एक स्वतंत्र शस्त्रक्रियागृह त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, जिथं स्तन प्रत्यारोपण होईल. ओके. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धकला संग्रहालय गोराई, मुंबई या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे. आचार्य चाणक्य म्युझियम जे आहे ते कार्ले या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. 75 कोटी रुपयाची तरतूद आहे. नंतर महाराष्ट्र सरकारनं महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम यांच्यासोबत 5220 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा निर्मितीचे करार त्या ठिकाणी केलेले आहेत. 41,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. थोडक्यात महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या ठिकाणी काही कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. त्या कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये 5220 मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. नंतर महाराष्ट्र राज्यानं एक मंडळ स्थापन केले, त्याचं नाव आहे बोर्ड ऑफ ई स्टडीज, जिथं विद्यापीठामध्ये शिकवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमावर त्या ठिकाणी लक्ष देण्यात येणार आहे. नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही पास करून पुढे ढकलण्याची प्रवृत्ती होती विद्यार्थ्यांना, ती कुठेतरी थांबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि ज्या काही 5वी आणि 8वी आहेत या 2 वर्गासाठी स्वतंत्र वार्षिक परीक्षा ॲन्युअल एक्झाम घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पूर्वी 5वी आणि 8वीच्या ती वार्षिक परीक्षा नव्हत्या, त्यांना पुढे ढकललं जायचं, परंतु आता त्यांच्यासाठी वार्षिक परीक्षा असेल ती पास केल्यानंतरच त्यांना त्या ठिकाणी काय असेल शाळेमध्ये म्हणजे पुढच्या शाळेमध्ये किंवा इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात येणार. ओके. हे झालं आपल्या नेहमीप्रमाणे चालू घडामोडी. आपण आता त्या ठिकाणी काय करणार आहोत, क्विक रिव्हिजन करणार आहोत. बघूयात क्विक रिव्हिजनमध्ये पहिला मुद्दा आपण त्या ठिकाणी बघितला होता की सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये जी काही गोशाळा होती त्यांना पूर्वी 1 कोटी रुपयापर्यंत अनुदान दिलं जायचं, ते आता पशुधनानुसार 25 लाखापर्यंत कमी त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सो ही बेसिकली गोशाळा काय आहेत, भाकड जनावर आहे त्यांची हत्या होऊ नये म्हणून 4 मार्च 2015ला महाराष्ट्र राज्याने गोवंश हत्याबंदी कायदा केला होता. मॅक्सिमम 200 पेक्षा जास्त जी काही पशुधन असेल त्याला 25 लाख रुपयापर्यंत अनुदान त्या ठिकाणी असेल. नंतर महाराष्ट्र राज्य सरकारनं महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक पर्यटन धोरण जारी केलेलं आहे, त्याचं नाव आहे आई. बेसिकली महाराष्ट्र राज्य भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम राबवते, त्याचाच एक भाग त्या ठिकाणी आहे. महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणं असू देत, महिलांसाठी पायाभूत सुविधा विकसित करणं असू देत, त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं असू देत, त्यांच्यासाठी विशिष्ट कस्टमाइज उत्पादनं आणि सवलती असू देत आणि एकूणच महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाचा विकास या पंचसूत्राच्या आधारे हे धोरण आखण्यात आलेलं आहे. वर्षातील 30 दिवस MTDCच्या रिसॉर्टमध्ये त्या ठिकाणी महिलांना ऑनलाईन रिझर्वेशनमध्ये 50% सवलत असेल. MTDCच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या ठिकाणी स्त्रियांची जी काही बचत गट आहे त्यांची उत्पादनं, त्यांचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्णपणे महिलांकडून चालवलं जाणारं संभाजीनगरमधलं MTDC त्या ठिकाणी तयार केलं जाणार आहे.
टूर्स अँड ट्रॅव्हल्स असतील, एजन्सी असतील, हॉटेल किंवा उपघरं असतील, यांच्या मालकी असणाऱ्या जे काही महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी कर्जावरच्या व्याजामध्ये सवलत त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि स्पेशल त्यांच्यासाठी पॅकेजेस, टूर पॅकेजेस देखील ऑर्गनाईज केले जाणार आहे. यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद यवतमाळला आहे. ओके, पंचायत समितीचा आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं त्या ठिकाणी नाही. ओके, नंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 3 टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी 6,000 रुपयाची रक्कम त्या ठिकाणी देणार आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये मिळेल. महाराष्ट्र सरकारचे 6,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 6,000 रुपये त्या ठिकाणी असणार आहेत. ओके, फक्त काही 2 अटी आहेत. तो आयकरदाता असू नये, तो लोकप्रतिनिधी असू दे किंवा त्या ठिकाणी सरकारी नोकर असू नये. नंतर आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. 30 दिवसांसाठी हा योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता असेल. विमा संरक्षण असेल, जर मृत्यू झाला तर 5 लाख रुपयांचा. ओके, नंतर 35वा राजर्षी शाहू पुरस्कार अभयभंग आणि राणीभंग या दाम्पत्यांना देण्यात आलेला आहे. दरवर्षी 26 जून हा छत्रपती शाहू महाराजांचा जयंती असते, त्या दिवशी त्याचं वितरण करण्यात येतं. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. 1 लाख रुपये असं पुरस्काराची रक्कम आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंकचं नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर असं करण्यात आलेलं आहे. अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या शूरवीर आणि वीरांगणांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. मॉरिशस इथं सावरकर विश्व संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. याच मॉरिशसमध्ये सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं त्या ठिकाणी अनावरण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचा सदिच्छा दूत म्हणून सचिन तेंडुलकरची निवड करण्यात आलेली आहे. रेणुका देवी शक्तीपीठातील तांबूळ प्रसादाला त्या ठिकाणी GI टॅग त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नंतर बजाज फिन्सोबत महाराष्ट्र राज्य सरकारनं 5,000 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी करार केलेला आहे. 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांमध्ये उपहारगृह आणि 50 पेक्षा अधिक कामगार असणाऱ्या स्त्रियांच्या महिला कामगारांसाठी पाळणाघराची सुविधा त्या ठिकाणी असणार. कोटानंद्रा आणि डोईफोडा या ठिकाणी मका संशोधन केंद्र ठिकाणी उभा केलं जाणार आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येणार आहे. अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवण्यात येणार आहे आणि तो असणार आहे बोराळा या ठिकाणी. नंतर आपल्या आगामी पिढीला किंवा महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा म्हणून त्या ठिकाणी MTDC मार्फत शिवनेरी, गोराई, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काही शिवसृष्टी उद्यानं, संग्रहालय आणि शिवकालीन थीम पार्कची उभारणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. स्तन प्रत्यारोपणासाठी टाटा रुग्णालयानं स्वतंत्र शस्त्रक्रियागृह सुरू त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर महाराष्ट्र सरकारनं काही कंपन्यांसोबत करार केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये 5,220 मेगावॅट ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी केली जाणार आहे. 41,000 कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी असणार आहे. नंतर 8वी आणि 5वीसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.